नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण या कादंबरीचा 31वा भाग. माझी आजी माझ्या बाबांच्या अशा अचानक जाण्यानं मुळासकट उन्मळून पडली होती. तिला अचानक फार वर्षांपूर्वी खवल्याच्या विहिरीत पडलेल्या त्या अशुभ गिधाडाच्या पिलाची आठवण झाली होती. तिला त्या क्षणी वाटलं की ते अशुभ पिल्लू आपल्या घराभोवती आपली अशुभ सावली पसरवून घिरट्या घालतंय. माझ्या आजीनी वर आकाशात बघितलं, पण वरचं निळं आकाश त्यावेळी स्वच्छ होतं. तिथे कुणाचीही छाया नव्हती. माझे बाबा गेले तेव्हा आमची छाया 6 महिन्यांची होती. जेव्हा माझ्या बाबांना आईने तशा मस्तक नसलेल्या स्थितीत बघितलं होतं, त्यावेळी ती बेशुद्ध पडली होती आणि ती जेव्हा शुद्धीवर आली त्यावेळी खऱ्या वस्तुस्थितीची जाणीव होऊन ती सरळ आमच्या खवल्याच्या विहिरीकडे धावत सुटली होती. पण वेळीच तिला नेहा मावशीने घट्ट धरलं होतं. माझी आई सतत भ्रमिष्ठासारखं म्हणत होती, मला जगायचं नाही, मला मरू द्या. आणि माझी तांबडी आजी आपल्या त्या तरुण पोरीला आपल्या पोटाशी घेऊन झोपत होती. माझ्या आईची जगण्याची इच्छाच मरून गेली होती. ती अबोल झाली होती. छायाचं अंगावरचं दूधसुद्धा तिने तोडून टाकलं होतं. माझ्या आईला जेवणा खाण्याची शुद्ध नव्हती का तिला माझी, अनिल दादाची आणि छायाची आठवणसुद्धा नव्हती. ती फक्त रात्रंदिवस आपलं मरण मागत होती. माझी आजी आता मिनिटभरसुद्धा माझ्या आईला एकटं सोडत नसे. सोनी, रूपा, नेहा मावशी तिला सतत सांभाळत असत. रात्री तांबडी आजी दाराला कुलूप लावून झोपत असे. ही आपली वेडी पोर समुद्राकडे तर जाणार नाही ना, ही चिंता तिला पडलेली होती. माझी आणि अनिल दादाची स्थिती फार भयानक झाली होती. आता बाबा नव्हते आणि आईची ही परिस्थिती. मला आणि अनिल दादाला काय करावं हे सुचत नव्हतं. आणि एकदा मनस्तापानं आमच्या अनिल दादानं सरळ खवल्याच्या विहिरीतच उडी मारली होती, पण त्याला वेळीच बाहेर काढला, त्यामुळे तो वाचला. पण त्या घटनेने एक मात्र झालं की माझी भ्रमिष्ट झालेली आई खाडकन शुद्धीवर आली आणि तिने एकदम अनिल दादाला मिठीत किंचाळून घेतलं आणि म्हणाली, अरे अनिल, तू सुद्धा मला कंटाळलास? मग मी काय करू रे पोरा? आणि आईने अतिशय अनिवार्य होऊन मला, अनिल दादाला आणि छायाला जवळ घेतलं. ती माझ्या आजीकडे वळाली आणि म्हणाली, माय माय मी जगेन, मला माझ्या पोरांसाठी जगायलाच हवं. आमच्या ह्या आणीबाणीच्या वेळी सोनीला कोमठ्यातलीच 2 स्थळं आली होती. पण आमच्या ह्या गडबडीमुळे तिच्या लग्नाचं तसंच राहून गेलं होतं. त्यात आजी एकदा मागच्या नारळाच्या झाडाखाली बसलेली असताना वरून तिच्या डोक्यावर नारळ पडला. त्यावेळी तिला चांगले 6 टाके डोक्यात पडले. त्या दुखण्यानं माझी आजी चांगली वर्षभर अंथरुणावर पडली होती. या सगळ्या घडामोडीत सोनीला 18वं वर्ष लागलं, पण ह्या ना त्या कारणास्तव तिचं लग्न मागे पडत चाललं होतं. आणि नंतर सोनीचं एका संध्याकाळी नशीबच फुटून तुटून मोडून गेलं. ते नंतर कधी साधलंच नाही. तांबड्या आजींनी नंतर केशवबरोबर सल्लामसलत करून माझ्या आईला कोमठ्यालाच आपल्याकडे ठेवून घेतलं. केशवला सुद्धा राकेशच्या अशा भयंकर मृत्यूनं धक्का बसला होता. त्याची सुद्धा नुकतीच केशा आजी गेली होती. आता केशा आजी जाणं ही दुःखाची पण सर्वसाधारण घटना होती. केशवला ठाऊक होतं की म्हातारपणामुळे तात्यासुद्धा एक दिवस जाणार आहेत. मंगेशचा म्हाताराही दवाखान्यातून चांगला बरा होऊन आला, पण त्याचंही वय झालं होतं. त्याचे धोडीबा, पेदीमाय, तांबडी आजी, नारोभट, तारीकाकू एक ना एक दिवस जाणार होते. तरीही नलीचा राकेश फार तरुण होता, उमद्या स्वभावाचा होता. त्याची मुलं लहान होती. आणि केशवला आपल्या सगळ्या मेहुण्यांमध्ये नली फार आवडायची. ती थंड स्वभावाची, फार गुणी तरुणी. आणि देव चांगल्या लोकांचं वाईट करतो हे केशवला ठाऊक होतं. पुढे आमचा अनिलदादा मॅट्रिक होईपर्यंत माझी आई आजीकडे म्हणजे कोमठ्यातच होती. त्याचवेळी प्राची बारवालीच्या त्या इस्टेटीच्या घटना घडल्या. या आमच्या कठीण प्रसंगी माझी तांबडी आजी आणि केशवदादा माझ्या आईच्या मागे मजबूत भिंतीसारखे उभे राहिले होते. त्यामुळेच पुढे माझी आई लवकर बाबांच्या दुःखातनं सावरली. माझ्या आजीला सुंदर पोरीचं ते विधवेचं रूप बघवत नव्हतं.
माझी आई खूप वेळा मागच्या माडाला डोकं टेकून डोळे मिटून बसायची. त्यावेळी त्या बंद डोळ्यातनं उघळणारे अश्रू आजीला दुरून सुद्धा दिसायचे. माझी आई तेव्हा तरुण होती आणि आपल्या तरुण मुलीनं असं एकटं राहणं आजीला पसंत नव्हतं, म्हणून तिने नंतर मनोमनी काही ठरवलं की आपल्या सोनीचं लग्न करायच्या आधी नलीचा पुनर्विवाह करावा. तांबड्या आजीच्या या मताला लता, केशव, रूपा, मुंजा इतकंच काय आमच्या अनिल दादाची सुद्धा पसंती होती. पण माझ्या आईच्या बरोबर तिच्याच लग्नाबद्दल बोलणं माझ्या आजीला जमत नव्हतं. शेवटी एकदा लता केशव कुमठ्याला आलेले असताना आजीने सरपंच शेषाद्रींना, बाळकृष्ण भाटांना आणि गावातल्या काही बुजुर्ग मंडळींना आपल्या घरी बोलवलं. मग शेषाद्रींनी माझ्या आईला बाहेर अंगणात बोलवलं. आधी माझ्या आईला कळेना की ही सगळी मंडळी अंगणात जमून तिला का बाहेर बोलवतायत. पण ती बिचारी अंगभर पदर घेऊन बाहेर आली. ती बाहेर आली आणि आजीच्या रोपाच्या जवळ जाऊन बसली. बाळकृष्ण भट तिला म्हणाले की पोरी, आम्हाला आणि तुझ्या आईला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. आश्चर्यानं बघणाऱ्या माझ्या आईला म्हणाले, पोरी, तुझ्यावर जे काही संकट आलंय त्याबद्दल प्रत्येक कुमठेकराला दुःख आहे. पण नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही. हे बघ बाळ, जाणारा गेला तरी उरलेल्यांना कसं तरी जीवन कंठावं लागतं का नाही. एवढं बोलून बाळकृष्ण भट जरा थांबले आणि आजीकडे बघत म्हणाले, बाळा, तुझ्या आईचं म्हणणं आहे की तू पुनर्विवाह करावास. तरुणपणी असं एकटं राहणं फार कठीण असतं. तुझ्या अनिलची सुद्धा त्याला संमती आहे. त्या मुलांनाही वडिलांची छाया मिळाली पाहिजे ना. आणि शेषाद्री एकदम म्हणाले की नले, आम्ही तुला चांगल्यातल्या चांगला वर बघू, फक्त हो म्हण. एवढा वेळ खाली मान घालून हे सगळं ऐकणारी माझी आई एकदम उठली आणि शेषाद्री काकांना म्हणाली, काका, माझ्या पतीची जागा मी कोणालाही देऊ शकत नाही. ते गेले तरी सुद्धा आत्ता या क्षणी ते माझ्याजवळ आहेत. त्यानंतर माझी आई आजीकडे वळाली आणि दुःखानं म्हणाली, माय, मी आणि माझी पोरं तुला जड झाली असतील तर मी आजच निघून जाते बेळगावला. माझा अनिल आम्हाला सांभाळेल गं. हे ऐकताच माझ्या आजीनी झेप घेऊन माझ्या आईला आपल्या कुशीत घेतलं आणि ओक्साबोक्शी रडत म्हणाली, बाळे, अगं तुझं हे पांढरं कपाळ मला बघवत नाही गं. त्यानंतर माझ्या आईला कुमठ्यातली 4-5 स्थळं आली, पण माझ्या आई आपल्या नकारावर ठाम राहिली. आमचा अनिलदादा मॅट्रिक झाल्यावर आई अनिलदादा आणि छायासह बेळगावला निघून गेली. केशवदादांनी अनिलदादाचं सगळं शिक्षण पुढे बेळगावमध्येच केलं. ते दर महिन्याला कुमठ्याला एक फेरी मारून जायचे. या कठीण वेळी माझ्या आईने मुंजा मामाकडे शिकलेलं थोडंफार शिवणकाम तिच्या फार उपयोगी पडलं. आईच्याकडे एक हातमशीन होतं. बाबांचे कंपनीतनं आलेले थोडे पैसे आईने बँकेत ठेवले होते. त्या पैशातनं आईने एक पायमशीन घेतलं आणि मग आजूबाजूच्या पोरीबाळींची परकर पोलकी, बायकांच्या चोळ्या, लहान मुलांचे कपडे ती कमी पैसे घेऊन शिवून द्यायला लागली. आई पैसे कमी घेत होती, त्यामुळे तिच्याकडे भरपूर शिवणकाम यायचं. त्यात मुंजा नानाकडे जास्त कपडे शिवायला आले की रघुमामा बेळगावला जाऊन माझ्या आईकडे ते शिवायला देऊन येत असे. माझी आई आपल्या या नव्या व्यवसायाच्या गडबडीमुळे बाबांच्या आठवणींना थोडंफार विसरत आली होती. तिच्या जीवनाला थोडीशी स्थिरता आली होती. मी मात्र त्या काळात कुमठ्यात आजीकडे राहत होते. मला आईपेक्षा आजीचा लाडा जास्त. कधी बेळगावला मुंजा नाना किंवा रघुमामा जाऊन माझ्या आईला कुमठ्याला आणत, त्यावेळी माझ्या आजीच्या फाटकाजवळ आईची पावलं अडखळत. माझे बाबा ज्या जागेवर पडले होते त्या जागेकडे ती वेड्यासारखी बघत राही आणि नंतर सोना किंवा नेहा मावशीनी तिच्या दंडाला धरून तिला आत आणलं की ती आपल्या आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडत राही. त्यानंतर मात्र आई अगदी अबोल होऊन जात असे. तिला जेवणा खाण्याची शुद्ध राहत नसे. ती सतत येऊन जाऊन फाटकाकडे बघत रडत बसायची. बेळगावला शिवणकामात मग्न असणारी माझी आई इथे मात्र फाटकाजवळ बघून रडत राही आणि आपल्या पोरीला असं रडताना आजीला बघवत नसे. त्यामुळे काय झालं, आजीने आईला कुमठ्याला बोलवणंच कमी करून टाकलं. तीच मला आणि रूपाबाईला घेऊन महिन्यातनं 4-5 फेरा बेळगावला मारायला लागली. माझ्या आईकडे लता, केशव, मुंजा नाना, रघुमामा, राधो माधो अधूनमधून काही ना काही घेऊन जात असत. माझी आई कुमठ्याचं कोणी बेळगावला आलं की खूप खुश व्हायची.
ती हौसेनं 4 पदार्थ शिजवायची, येणाऱ्याला खायला घालायची. माझ्या आजीने माझ्या आईला त्या भयंकर घटनेनंतर कधीही एकटं सोडलं नाही. आमची कोणाची ना कोणाची फेरी बेळगावला असायचीच. माझ्या आजीने आपल्या परीनं आपल्या नलीला सांभाळलं होतं. आपल्या जावयाच्या मृत्यूनंतर माझी आजी कधीही अंबाबाईच्या देवळात गेली नाही. अंबाबाईच्या जत्रेच्या वेळीसुद्धा तिने तिच्या देवळात पाऊल ठेवलं नाही. आपल्या पोरीची ओटी रिकामी करणाऱ्या आंबाची ओटी तिने आपल्या बागेतल्या फळांनी नंतर कधीही भरली नव्हती. मी त्यावेळी फक्त 5वीत शिकत होते. मला थंड बेळगाव कोमठ्या इतकंच आवडत होतं. मी 7वी झाल्यावर आजीने मला बेळगावला पाठवण्याचं ठरवलं होतं. पण माझ्या तांबड्या आजीचे त्यानंतर ग्रहच फिरले. शनीची वक्रदृष्टी तिच्या सुंदर घरावर पडली. माझी आजी आपल्या नलीच्या ह्या धक्क्यातनं सावरतीये ना सावरते तोच तिच्या डोक्यावर नारळ पडला. आजी वर्षभर अंथरुणाला खिळली. त्यातूनही ती उठल्यावर तिच्यावर आणखीन एक आघात झाला आणि त्या आघातानं माझी खंबीर आजी पार कोलमडून गेली. अंबाबाईवरचा तिचा विश्वास पूर्वीच उडालेला होता, पण आता ती आपल्या रावणाजवळ जाऊन वारंवार रडत नसे. यावर्षीचा उन्हाळा फार कडक होता. त्या दिवशी कुमठ्यात खूपच गरमी होती, पण माझ्या आजीचं घर मात्र ताकातल्या थंड लोण्याप्रमाणे थंड होतं. पण त्या दिवशीच्या त्या सळसळणाऱ्या वाऱ्यानं सोनीचं जीवनच उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी मी कंदिलाच्या काचा पुसत बसले होते. आजी माझ्याजवळ बसून कंदिलात रॉकेल भरत होती. मी आणि आजी अंगणात बसलो होतो. राघू मामा अजून दुकानातनं आलेले नव्हते. आमची नेहा मावशी चुलीसाठी लाकडं काढत होती. तेवढ्यात आमचे राघू मामा आले आणि दात दुखतोय म्हणून लवंग दाताखाली धरून आत खाटेवर जाऊन झोपले. तांबडी आजी माझ्याकडे बडबडत होती की कमले, यावर्षी मी सोनीचं लग्न करणार. अगं आता ती 18 वर्षाची झाली आहे. आणि कमल, सोनीच्या लग्नात मी तुला जरीचं परकर पोलकं शिवणार आहे बरं का. आजी असं माझ्याबरोबर बडबड करत कंदील पेटवून उठली. आता जरा जरा अंधारून यायला लागलं होतं. तेव्हाच सोनी मावशी तांब्या घेऊन खडकाकडे निघाली होती. आजीला काय वाटलं कोणास ठाऊक, ती सोनीला एकदम थांबवत म्हणाली, सोने बघ खूप अंधारलंय, तू जरा कमलला बरोबर घेऊन जा. आणि सोनी मावशी तिच्या फुटक्या नशिबामुळे म्हणाली, नको माय, मला जवळ कोणी असलं ना की झाड्याला होत नाही. आजी म्हणाली, बरं पण इथे जवळच बस, तिथे दूर खडकात जाऊ नको. हे ऐकताच सोनी मावशी तांब्या घेऊन घाईघाईनं विधीसाठी समुद्राजवळच्या खडकाकडे गेली. सोनी मावशी गेली आणि आजीने आत येऊन कंदील दिवाणखान्यात अडकवला आणि मी तिथेच चटई घातली, अभ्यासाला बसले. नेहा मावशीने भाताचं पातेलं चुलीवर चढवलं आणि ती माझ्याजवळ येऊन बसली. राघू मामा अजून झोपून होते. माझी आजी बाहेर अंगणात जाऊन पान खात बसली होती. थोड्या वेळाने नेहाने उठून भात वाळवला. तांबड्या आजीचं पान खाऊन झालं. माझी गणितं करून झाली, तरी आमच्या सोनीचा काही पत्ता नव्हता. हे लक्षात येताच आजी धास्तावून नेहाला हाक मारत म्हणाली, नेही, अगं सोनी खडकाकडे गेली, ती अजून आली नाही. कंदील घे जरा, आपण बघून येऊ. तेव्हा मी उठले आणि म्हणाले, आजी मी पण येते की. मी आणि नेहा कंदील घेऊन अंगणात आलोच होतो की सोनी पुढच्या फाटकातनं लडखडत रडत आत आली. तिच्या हातात तांब्या नव्हता. तिचं पोलकं फाटून सोनीची मोठी वक्षस्थळं उघडी पडली होती. तिचा परकर रक्ताने भरलेला होता. सोनी आली आणि आईच्या पायावर कोसळून ढसाढसा रडायला लागली. मी बारकाईनं बघितलं, सोनी मावशीच्या छातीवर नखानं ओरबडल्याच्या खुणा होत्या. तिचे ओठ सुजले होते. आम्हाला कोणाला कळेना की सोनीला असं एकदम काय झालं. आता तिला साप चावला म्हणावं तर तिचा परकर असा रक्तानं कसा भरला. आणि माझ्या तांबड्या आजीला एक विचित्र शंका आली. तशी आजी धडपडत उठली. तिने सोनीला दोन्ही हातांना धरून उठवलं आणि जबरीनं म्हणाली, सोने काय घडलंय? परकर रक्ताने भरला कसा? हे सगळं काय आहे? आणि सोनीने रडत रडत सांगितलं की जवळच्या खडकावर बसलेली असताना 4-5 तरुणांनी तिला पाठीमागनं धरलं आणि तिच्या तोंडावर हात ठेवून त्या मधल्या दूरच्या खडका आड नेलं आणि नंतर त्या प्रत्येकाने. एवढं सांगून सोनी ढसाढसा रडायला लागली. पण आजीला सोनीने न सांगता सुद्धा सगळं काही कळलं होतं. तिच्या सोनीचा घात झालेला होता. आजी आपल्या तोंडावर हात ठेवून खूप वेळ सोनीकडे बघत राहिली.
सोनीचं लग्नही न होता तिचा भयंकर घात झाला होता. बऱ्याच वेळानं आजी शुद्धीवर आली आणि ती उठून सोनीजवळ जात म्हणाली, "सोने गप, अजिबात रडू नको आणि नेहा, ही गोष्ट आपल्या चौघीतच राहणार आहे. नेहा, तू कुठेही ही गोष्ट बडबडलीस तर मी तुला जिवंत चिरीन, मीठ घालून सुकवीन, लक्षात ठेव." आजी माझ्याकडे वळाली आणि म्हणाली, "कमल, तू ही गोष्ट कोणाला सांगायची नाहीस. अगदी तुझ्या आईला सुद्धा काही बोलायचं नाही. रूपाला सुद्धा हे कळता कामा नये." हे ऐकून मला भयंकर आश्चर्य वाटलं. आज आयुष्यात पहिल्यांदा माझ्या आजीने रूपाबाईपासनं काहीतरी लपवलं होतं. आजीनी नंतर थरथरणाऱ्या सोनीला विहिरीवर आणलं आणि त्या काळोखात तिने तिला चोळून चोळून न्हायला घातलं. तिला न्हायला घालताना माझी आजी रडत होती आणि आजी रडतीये म्हणून मी रडत होते. नेहा मावशी चुलीजवळ गप्प उभी राहून पेटलेल्या ज्वालांकडे बघत उभी होती. इतकं मोठं भयंकर प्रकरण घडलेलं असताना आत काही ठाऊक नसलेले रघुमामा शांतपणे घोरत पडले होते. आजीनी नंतर सोनीला पुसत तिला विचारलं की, "सोना, पोरी, ते तरुण कोमठ्याचे होते की बाहेरगावचे होते? तू ओळखतेस का त्यांना?" आणि सोना मावशी ओठ चावत रागानं म्हणाली, "माय, त्या तरुणांना मी ओळखत नाही. मला वाटतं ते तरुण बाहेरचे होते." पण त्यावेळी आमची सोनी खोटं बोलली होती. तिने त्या काळोखातही त्या सगळ्या तरुणांना ओळखलं होतं आणि नागिणीसारखा त्या सगळ्यांचा भयंकर सूड घ्यायचं तिने ठरवलं होतं. पुढे पुष्कळ वर्षांनी सोनीने त्या तरुणांचा सूड घेतलेला होता. त्या रात्री माझी आजी रात्रभर जागी राहून सोनीच्या आयुष्याचा विचार करत होती. सोनीला 1 नाही, 2 नाही, 4-4 तरुणांनी नासवलं होतं. पण इथे सुद्धा सोनी खोटं बोलली होती. तिला नासवणारे 4 तरुण नसून ते 6 जण होते. त्या तरुणांना आपली माय काहीही करू शकणार नाही हे सोनीला ठाऊक होतं. आजीनी या वाईट घटनेनंतर सोनीला कधीच घरातनं बाहेर पडू दिलं नाही. तिला वाटलं सोनीला नासवणारे ते तरुण कुमठ्या बाहेरचे असले तर कुमठ्यात ही गोष्ट कळायची शक्यताच नाही. तिच्या सोनीला रोज संध्याकाळी तांब्या घेऊन खडकाड जायची सवय होती. तिच्यावर पाळत ठेवून हे नीच काम केलं गेलं होतं. याचा अर्थ हे काम कुमठ्यातल्याच तरुणांचं असायला हवं होतं. पण सोनी तर म्हणते की ते तरुण बाहेरचे होते. आजीला काही कळेनासं झालं. आजीनी नंतर एक निर्णय घेतला. सोनीचं कोंबडं झाकून ठेवायचं आणि ते कुठे आरवतंय का ते बघायचं. आजीनी त्याप्रमाणे महिनाभर सोनीबद्दल कोणी काही कुमठ्यात बोलतंय का ते बघायचं ठरवलं. सगळं आलबेल असेल तर लगेच सोनीचं लग्न करायचा निर्णय तिने घेतला होता. पण आजीनी आपल्या मुलांसाठी काहीतरी ठरवावं आणि ते नेहमी उलटं व्हावं हे विधिलिखित होतं. आत्तासुद्धा तसंच झालं. आजीनी थोडी वाट बघून सोनीचं लग्न लगेच उरकून घ्यायचं ठरवलं. पण फुटक्या नशिबाच्या सोनीवर निसर्गानं आपलं काम मात्र चोख बजावलं. सोनीची पाळी चुकली. तांबड्या आजीवर हा आणखीन एक आघात होता. तिला कळेना आपल्या पोरीचं आता काय करायचं, तिला कुठे लपवायचं. आजी अगदी सैरभैर होऊन गेली होती. तिला ठाऊक होतं की बिचाऱ्या सोनीची यात काही चूक नाही, तरीही तिच्या नशिबी हा भोग आला. पूर्वी तिची नली तिच्याच घरी असताना त्या प्राचीने तिला तिच्याच घरात येऊन कोठ्यावर बसवण्याची धमकी दिली होती. का हे सगळं आपल्याच पोरीबद्दल घडतंय? त्या एका भयानक संध्याकाळनं तिच्या सुंदर सोनीचं विश्वच नष्ट करून टाकलं होतं. तांबड्या आजीला त्या क्षणी वाटलं असंच अंबाच्या देवळात जाऊन तिला या सगळ्या घटनांचा जाब विचारावा. पण त्यावेळीही तांबड्या आजीला ठाऊक होतं की अंबाची ती सुंदर मूर्ती तिला काही एक उत्तर न देता फक्त आपल्या त्या सुंदर हसऱ्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत शांतपणे उभी राहणार आहे. मला त्यावेळी माझ्या आजीची खूप दया येत होती. मी माझ्या खंबीर आजीला इतकं अस्वस्थ कधीच पाहिलं नव्हतं. त्यात तिने रूपामावशीला काही सांगितलं नव्हतं. नाहीतर आजी नेहमी काही चिंतादायक असलं की अगोदर ती गोष्ट रूपामावशीला सांगायची. या दिवसात आजीने रावणाला सुद्धा जेवण वाढलं नाही. मी आणि नेहा मावशी त्याचं जेवण बघत होतो. मला ठाऊक होतं माझ्या सुंदर आजीच्या सुंदर घराची घडी सोनी मावशीमुळे पूर्णपणे विस्कटलेली आहे. माझ्या आजीला नंतर एकदम जाणवलं की जर आपणच असे हातपाय गाळले तर आपल्या सोनीचं काही खरं नाही. मग माझी आजी निर्धारानं उभी राहिली होती. तिने मनाशी काहीतरी निर्णय घेतला आणि नेहा मावशीला बोलवून ती बराच वेळ
नेहा मावशीशी काहीतरी कुजूबुजू बोलत राहिली. त्या रात्री जेवताना मला म्हणाली, कमल बाळा, मी उद्या सोनीला घेऊन लताकडे जातीये. मी रूपाला सांगणार आहे की प्रताप थोडा आजारी आहे, त्यामुळे लतानी मला बोलवलंय. हां, तू आणि नेहा इथे नीट राहा. रघुला सुद्धा काही बोलायचं नाही. मी साधारण 8 दिवसांनी परत येईन. यावर मी रडकुंडीला येऊन माझ्या आजीला म्हणाले, पण आजे, तू सोनी मावशीला का घेऊन चालली आहेस लता मावशीकडे? मी सुद्धा येते की बरोबर? आजीनं मला जवळ घेतलं आणि म्हणाली, कमल, अगं सोनीचं नशीब फाटलंय ना, ते शिवायला मी लताकडे तिला घेऊन जातीये. यावेळी तुला मी नेणार नाही, कारण तुझी शाळा आहे आणि नेहा सुद्धा इथे एकटी आहे ना. आणि मी माझे अश्रू पुसून आजीला म्हणाले, आजी तू जा, मी नेहा मावशीला सांभाळीन. हे ऐकताच माझी आजी त्याही अवस्थेत हसली. आमची जेवणं आटोपल्यावर आजीने रूपाला हाक मारली. आज रघुमामा रूपा मावशीकडे जेवायला थांबले होते. आजीने हाक मारल्यावर रूपा मावशी तिच्या अंगणातनंच म्हणाली, माय, मुंजा, रघु आणि राघव माधवला मी वाढतीये, त्यांची जेवणं आटोपली की मी येते. आजी म्हणाली, नाही आलीस तरी चालेल, पण उद्या मी लताकडे जातीये सोनीला घेऊन. प्रतापला जरा बरं नाही आहे म्हणून महादेवा ड्रायव्हरनं निरोप आणलाय. रूपा मावशी घाबऱ्या घाबऱ्या म्हणाली, अगं मी पण येते की माय, सोनी कशाला नेतीयस तिला? तांबडी आजी त्याच कर्माला घाबरत होती. ती पटकन म्हणाली, अगं तसं विशेष काही झालेलं नाही आहे, पण केशवनी ना सोनीसाठी एक मुलगा सुद्धा बघितलाय. गेल्या वर्षी त्याला सुद्धा पाहून येते. तू नेहा, कमल आणि रघुकडे जरा बघ, मी 8 दिवसात येते. असं म्हणून रूपा मावशी काही म्हणायच्या आत आजी घरात परत आली. सकाळी 5 वाजता रघुमामानं टॅक्सी आणली आणि तांबडी आजी त्या काळोखात सोनीला घेऊन लता मावशीकडे निघून गेली. आजीला असं सोनीला घेऊन अचानक आलेली बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. तात्या, नारोभट, तारी, पेदीमाय, केशव, लता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तांबडे आजीनी नंतर त्या सगळ्यांना सांगितलं की सोनीच्या पोटाला काहीतरी झालंय, तिच्या पोटात सतत दुखत असतं. काल ती जेवल्याबरोबर पोट दुखायला लागलं म्हणून डॉक्टरांना बोलवलं, तर ते म्हणाले मुंबईला जाऊन तपासणी करा, कदाचित ऑपरेशन करायला लागेल. मग नंतर वेळ न घालवता मी तिला इथे घेऊन आले. तशी लता एकदम घाबरून म्हणाली, सोने खूप दुखतंय का गं? आणि रडत रडत सोनीने डोकं हलवलं. लता तिला घेऊन आपल्या खोलीत गेली. तिने सोनीला आपल्या पलंगावर झोपवलं, पण केशवच्या बारीक नजरेला जाणवलं की तांबडी आजी फार अस्वस्थ आहे, काहीतरी घडलंय. पण काय घडलंय? केशवला सोनी फार आवडत होती. तिच्या त्या मोठ्या वक्षस्थळाचं त्याला नेहमी आकर्षण वाटायचं. केशवला जाणवलं सोनीला काहीही झालेलं नाहीये. तांबड्या आजीला सोनीने त्याच्याशी हसून बोललेलं आवडत नाही, त्यामुळे ती सोनीला कधी पाठवत सुद्धा नाही मुंबईला. आणि आज अचानक ती सोनीला बरं नाही म्हणून इथे घेऊन येते. याचाच अर्थ काहीतरी गंभीर घडलंय. सर्वांची जेवणं झाल्यावर आजीने थोडा वेळ तात्या, तारी, नारोभटाशी बोलण्यात वेळ घालवला. ती झोपायला जाते म्हणून उठली. खूप वेळानं आजी माझघरात आली तर लता आणि पेदीमाय मागची आवराआवर करत होत्या. आजी माझघरात येऊन लता, पेदीमाय आणि केशवला बोलवून लताच्या खोलीत गेली. तिने दार आतून बंद केलं आणि सोनीबरोबर काय घडलं ते सगळं रडत रडत सांगितलं. ते सगळं ऐकून लता मटकन खाली बसली. आजी नंतर रडत म्हणाली, लता, सोनीच्या आबरूमुळे मला तारीला, नारोभटाला आणि तात्याला याबद्दल काही सांगायचं नव्हतं. हां. यावर पेदीमाय एकदम तांबड्या आजीला जवळ घेत म्हणाली, माय, तू बराबर वागली. आता आपल्या पोरीची काय पण चुकी नाही, पण झालाच का नाही हो राडा? आमच्या झोपडपट्टीत पण असाच राडा व्हायचा. तशी पोरगी राज्याला जरा झोपड्याबाहेर गेली की तिला पकडलंच म्हणून छान समजायचा, आणि कोणी नाही पकडला तर पोलीस होतेच. तांबड्या आजीला कळे ना की ही पेदीमाय कुठल्या झोपडपट्टीची गोष्ट करतीये. केशवनं सावरून घेतलं आणि म्हणाला, माई, तू काय काळजी करू नको. मी उद्या लताला आणि सोनीला एका खाजगी डॉक्टरकडे नेतो आणि मोकळी करून आणतो. कुणाला काही कळणार सुद्धा नाही. हे ऐकताच आजीने सुटकेचा निश्वास टाकला. आजी सोनीला घेऊन 8 दिवस लताकडे राहिली. या काळात केशवचं सोनीच्या जवळ सतत राहणं, तिच्या डोक्यावरनं हात फिरवत तिला सहानुभूती दाखवणं, यातलं काही म्हणजे काही आजीला आवडलेलं नव्हतं, पण ती काही त्यावेळेला बोलू शकत नव्हती. आपल्या घरच्या मंडळींना केशवनं सोनीच्या आजाराबद्दल काही बाई सांगितलं, प्रकरण दाबून टाकलं. सोनीच्या अंगावरचं जायचं जरा थांबल्यावर
आजी सोनीला घेऊन कुमठ्याला परत आली. आजीला यावेळी येशा भेटला होता, पण येशा आजीबरोबर धड बोलला सुद्धा नव्हता. केशवच्या त्या बाजूच्या दुसऱ्या इमारतीत तो राहत होता. त्याच्या त्या इमारतीत बाकीची सगळी पोरं राहत होती. इथे फक्त तात्या, नारोभट आणि तारी राहायचे. त्यामुळे तांबड्या आजीला येशाबरोबर काही बोलता आलं नव्हतं. येशाला जेवताना कळालं की सोनीला बरं नाही, पण त्यांनी सोनीजवळ जाऊन एका शब्दानं तिची चौकशी केली नव्हती. उलट तो जेवल्याबरोबर नारोच्या पोरांबरोबर लगेच निघूनही गेला. हे त्याचं वागणं आजीला फार लागलं. तिला त्यावेळी पुन्हा एकदा जाणवलं, कुमठ्याच्या त्या वाऱ्यानं भरलेल्या मातीच्या वासाच्या घरात चुलीच्या उभेत उकाड्याचा भात आणि वाटलेली मासळीची आमटी खाणारा आपला हा पोरगा आता आपल्यापासनं फार दूर निघून गेलाय. आपण शकूचा भाऊ आहोत हे त्यांनी तिला दाखवून दिलंय. आजीला लता केशवचं भरलेलं घर बघायला खूप आवडायचं. तात्या आता वयाप्रमाणे थकले होते, तरी दाताची कवळी आणि चष्मा यामुळे ते टुणटुणीत वाटत होते. त्यांनी आपले विरळ पिकलेले केस कलप लावून काळे केले होते. तांबडी आजी जेव्हा मुंबईला होती त्यावेळी तात्यांनी केशा आजीची खूप आठवण काढली. गणू तर अजून रडत होता. ऐन तारुण्यात घराचं सुख हरपलेले तात्या केशव आणि लताच्या छायेत पूर्ण समाधानी होते. नारोभटाच्या पोरांना मुंबईची हवा मानवली होती. पूर्वी कुमठ्यात ताकाच्या पातळ पेजेवर वाढलेली नारोभटाची पोरं केशवच्या घरचं मटण भात, वडे, मासळी या तेला तुपाच्या खाण्यानं भीमासारखी बलदंड होऊन वाढली होती. आजी जेव्हा इथे आली तेव्हा तिला नमस्कार करायला वाकलेल्या नारोच्या पोरांना तिने ओळखलं सुद्धा नव्हतं, इतकी ती पोरं बदलली होती. गणूला केशा आजीसारखंच पेदी माय आता भरवायची. त्याला आपल्या कुशीत घेऊन झोपायची. हे बघून आजीच्या डोळ्याचं पारणं फिटलं. नारोभटाला तर दररोज अंड्याचा पोळा लागतो हे ऐकून त्याही परिस्थितीत आजी हसली. आजी तिथे आपल्या दोन्ही नातवात रमली होती, पण आता आपल्या सोनीचं कसं होणार या एकाच चिंतेनं ती आतल्यात जळत सुद्धा होती. याच आजीच्या मुंबईच्या वास्तव्यात एक घटना घडली. आजी आणि सोनी जेव्हा मुंबईहून टॅक्सीने निघाल्या त्यावेळी त्यांच्याबरोबर केशव, लता, रुपाला, नेहाला आणि मला घेण्यासाठी त्यांच्याबरोबर आले होते. आजीला टॅक्सीत बसून लता आणि केशव सोनीला घड्याळ घेण्यासाठी तिथल्या एका दुकानात गेले होते. त्यावेळी आजी तपकीर ओढत बाहेर बघत होती. तेव्हाच तिला तिथल्या गर्दीत दामोदर पंत दिसले. त्यांच्या हाताला धरून एक उंच दामोदर पंतांसारखा दिसणारा तरुण होता त्यांच्याबरोबर. ते बघून तांबड्या आजीने ओळखलं की तो शकूचा मुलगा, तिचा मोठा नातू. आजीने आपल्या नातवाला बरोबर ओळखलं होतं. ती धडपडून उठून सोनीला टॅक्सीचं दार उघडायला सांगत असताना माणसांच्या गर्दीत ते दोघे कुठेतरी लुप्त झाले. तांबडी आजी टॅक्सी बाहेर आली. धावत त्या गर्दीत जाऊन दामोदर पंत, दामोदर पंत म्हणून आरडाओरडा करत त्यांना शोधायला लागली, पण त्या दोघांना त्या गर्दीने गिळून टाकलं होतं. आजीने आज पहिल्यांदा काही क्षण शकूच्या मोठ्या पोराला बघितलं होतं आणि ती त्या गर्दीत त्याला शोधत होती, पण त्या गर्दीत आता ते नव्हते. जेव्हा केशव लतानी तिला हाताला धरून ओढत टॅक्सीजवळ आणलं तेव्हा ती रडत लताला म्हणाली, लते, अगं मी आत्ता दामोदर पंतांना आणि शकूच्या पोराला पाहिलं ग. लतानी काही न बोलता तिला टॅक्सीत बसवलं आणि नंतर माझी आजी कुमठ्याला पोचेपर्यंत शकूच्या पोराचं तोंड आठवत राहिली. नंतर कधीतरी तिला टॅक्सीत झोप लागली आणि मग कुमठ्याला पोचता पोचता शकूच्या त्या पोराचं स्वप्न संपलं. त्याची जागा सोनीच्या भयाण भविष्यानं घेतली. तांबडे आजीने सोनीचं पोट मुंबईला जाऊन गुपचूप पाडून आणलं होतं. तरीही कुमठ्यात कुणाला काही कळलं का याची तांबड्या आजीनं रूपाकडे आडून आडून चौकशी केली. कारण कुणाला काही कळलं असतं तर मासळी आणायला गेलेल्या रूपाकडे चौकशी केली जाणार हे आजीला माहिती होतं. पण रूपाला काहीही माहीत नव्हतं. आजी नंतर मुद्दाम आपल्या शेजारी पाजारी बाजारात सुद्धा जाऊन आली, पण तिला कोणीही काहीही विचारलं नव्हतं. सगळं काही आलबेल होतं. नाहीतर कुमठ्यात कोणाच्या अंगणात चाफा फुलला तर अख्ख्या कुमठ्याला त्याचा वास यायचा. आजीने नंतर तातडीनं सोनीच्या लग्नासाठी बाळकृष्ण भटाला आपल्या घरी बोलवण्यासाठी मला पाठवलं. मी आजीचा निरोप सांगितल्यावर ते म्हणाले, कमल, तांबडे मायला सांग आज माझ्याकडे अंबाबाईला कौल लावायला माणसं आली आहेत, मी संध्याकाळी येतो. मी बरं म्हणून प्रसाद घेऊन घराकडे पळाले. मी आले तर आजी अंगणातनं
रुपा मावशीला मिठाई देत म्हणत होती, रुपा, अगं सोनीला मुलगा दाखवला, पण आम्हा कोणाला तो आवडला नाही ग. फार घुशीसारखा काळा होता बघ तो. आणि मला माझ्या तांबड्या आजीची फार दया आली. आज आपल्या एका पोरीसाठी ती दुसऱ्या पोरीशी खोटं बोलत होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. 31वा भाग आज तुम्ही ऐकलात. 32वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.